प्रकाशात श्रीकृष्णाचं मुकुट चमकतंय. त्यातलं मोरपीस हलकं हलतं, जणू ते सांगतंय सौंदर्य म्हणजे तेज नव्हे, नम्रता आहे. चला जाणून घेऊया अहंकाराच्या पलीकडचं खरं सौंदर्य. मोरपिसाचं सौंदर्य केवळ त्याच्या रंगात नाही, तर त्याच्या नम्रतेत आहे. ते मुकुटात चमकतं, पण त्याला त्याचा अभिमान नाही. ते श्रीकृष्णाच्या डोक्यावर आहे, पण तरीही त्यात गर्व नाही, कारण त्याचं सौंदर्य अहंकाराच्या पलीकडे आहे. मोरपीस सांगतं, खरं सौंदर्य तेच, जे स्वतःच्या तेजातही नम्र राहतं. श्रीकृष्ण हे विश्वाचे अधिपती असूनही ते गावक्यांमध्ये मिसळलेले, गायींसोबत खेळणारे आणि सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आहे. त्यांच्या मुकुटातलं मोरपीस म्हणजे या नम्रतेचं प्रतीक आहे, जे सांगतं की दैवित्व अहंकारात नाही, तर साधेपणात आहे. मोरपिसाचा प्रत्येक रंग झळकतो, पण एकही रंग दुसऱ्यावर वर्चस्व गाजवत नाही. हे आपल्याला शिकवतं की खरा सौंदर्याचा अर्थ संतुलनात आहे, अहंकारात नाही. जसा मोर पावसात नाचतो, पण त्याचं सौंदर्य त्याच्या नाचात नाही, तर त्याच्या भावनेत आहे, त्या आनंदात आहे जो तो जगासोबत वाटतो. अहंकार म्हणतो मी सुंदर आहे, पण आत्म्याचं सौंदर्य म्हणतं जग सुंदर आहे आणि मी त्याचा भाग आहे. श्रीकृष्णाचं मोरपीस असंच सांगतं, सौंदर्य तेच जे स्वतःला विसरून दुसऱ्याला ओळखतं. जेव्हा आपण स्वतःच्या तेजात हरवून जातो, तेव्हा आपण वेगळे होतो. पण जेव्हा आपण त्या तेजाला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो, तेव्हा ते प्रकाश बनतं. अहंकाराचं सौंदर्य डोळ्यांना भुरळ घालतो, पण नम्रतेचं सौंदर्य आत्म्याला शांत करतो. मोरपीस हे देवत्वाचं अलंकार आहे, पण त्याचं वजन नाही. हे शिकवतं की सौंदर्याला कधीच ओझं नसतं, ते हलकं असतं, मृदू असतं. जेव्हा आपण अहंकार सोडतो, तेव्हा आपण हलके होतो. जेव्हा आपण हलके होतो, तेव्हा आपण निसर्गासारखे सुंदर होतो. नदीला बघा, ती पर्वतावरून खाली येते, नम्रतेने वाहते आणि जगाला जीवन देते. मोरपीस ही त्या प्रवाहाची आठवण आहे, देणं, प्रवाही राहणं आणि अहंकाराशिवाय झळकणं. अहंकाराचं सौंदर्य क्षणिक असतं, ते प्रकाशासारखं झमकतं आणि संपतं. पण नम्रतेचं सौंदर्य अमर असतं, ते मनात उतरून राहतं. मोरपीस म्हणतं, माझं सौंदर्य माझं नाही, ते त्या परमात्म्याचं आहे ज्याने मला रंग दिले. हेच दैवी सौंदर्याचं रहस्य आहे, स्वतःला देवाच्या रंगात रंगवणं. श्रीकृष्णाच्या मुकुटातलं मोरपीस म्हणजे अहंकारावर विजयाचं चिन्ह आहे. तो मुकुट म्हणजे सत्ता नाही, तर समर्पणाचं प्रतीक आहे. श्रीकृष्ण सांगतात, ज्याने स्वतःचा अहंकार विसरला, तोच खरं तेज प्राप्त करतो. कारण अहंकार अंधारासारखा आहे, तो प्रकाश झाकतो. नम्रता म्हणजे सूर्योदय, जो सर्व काही उजळतो, पण स्वतःचं नाव सांगत नाही. मोरपिसाचं सौंदर्य ही नम्रतेची भाषा आहे. ते सांगतं, मी आकाशाचं तेज, जमिनीचा रंग आणि पाण्याचं प्रतिबिंब घेऊन आलो आहे, पण मी कोणाचं नाही, मी सर्वांचं आहे. हेच अहंकाराच्या पलीकडचं सौंदर्य. वायाच्या मंद झुळुकीत मोरपीस हळुवार डुलतं. त्याचं सौंदर्य नजरेत नाही, तर भावनेत आहे. जणू ते सांगतं, मी चमकत नाही, मी फक्त त्याचं प्रकाश परावर्तित करतो. हेच दैवी सत्य. जेव्हा आपण अहंकार विसरतो, तेव्हाच आपण सुंदर होतो.